अनंत कोटि ब्रह्मांड नायक जय गगनगिरी। खोपोलीमधील गगनगिरी महाराज आश्रम माहितीच असेल सर्वांना। तर आज मी जातोय मुंबईमधील गगनगिरी महाराज आश्रमात। हे आश्रम मुंबई उपनगरातील मालाड तालुक्यातील मनोरी गावामध्ये आहे। चला तर आज आपण त्या ठिकाणी जाणार आहोत, कारण तिकडे मनोरी येथील मंदिरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम उत्साहात केले जातात। त्यात पहिला एक दशामावस्या म्हणा, नंतर कोजागिरी पौर्णिमेला इथे दीपोत्सव साजरा केला। तर आज दीपोत्सव आहे आणि आज कोजागिरी पौर्णिमा आहे। चला तर मग आज आपण त्या ठिकाणी जाऊया। आणि हा मोठा कॅम्पस आहे, 100 एकरमध्ये हा कॅम्पस आहे आणि एवढा मोठा परिसर आहे। तर त्या ठिकाणी आज जातोय। खरंच खूप सुंदर असा सोहळा आहे आणि आपण बोटीने पण जाणार आहे त्या ठिकाणी। मारवेवरून बोट पकडणार आहे आणि मनोरी गावामध्ये जाणार आहे आणि आता आपण जातोय। चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका। सो फायनली आता मी मालाड स्टेशनला उतरलो आणि आता मी मारवेला जाणार आहे। आणि मारवेला या ठिकाणी वेस्ट साईडकडून बस फेरी आहे आणि बसने जाणार आहे मी आता मारवेला। सो आता मारवेसाठी बस आलेली आहे आणि 271 बस आहे जी या ठिकाणी या दुकानाच्या बाहेरच हे बघा। मारवेसाठी इथून बस आली 271 आणि 272 पण जाते, पण ती आतमधून जाते ती पूर्ण। म्हणजे आपण बसने जाऊया। स्टॉप मारवे। सो आता मारवेसाठी बसचे तिकीट काढले आणि 22 रुपये तिकीट आहे आणि आता आपण मारवेला जातो आहे आणि हा शेवटचा स्टॉप आहे मारवेचा आणि त्या ठिकाणी आपण जाणार। तिथून नंतर पुढे आपण गगनगिरी महाराजांच्या आश्रमात जाणार आहोत। सो आता आपण 271 पकडली, आपण इथे सोडला। आपण 271 पकडली आणि आता इथं हा मारवे चौपडी जाणारा रस्ता आहे, या साईडला आपल्याला जायचं आहे। 272 पकडली असते तर आपण डायरेक्ट गेलो असतो। सो आता मी मालाडवरून मारवे या ठिकाणी आलो आहे। मारवे बीचला जायचं आहे आपल्याला, तिथून आपल्याला बोट आहे आणि मी बस पकडली होती ती 271 पकडली, पण 272 होती ती तुम्हाला पुढेपर्यंत घेऊन जाते। आता इथे मला बागेत सोडलं, 5 मिनटावरती आहे आणि त्याच्यावरून बोट आहे आणि आता पुढे आपण गगनगिरी महाराजांच्या आश्रमात जाणार आहोत आणि तिकडे आता दीपोत्सव आहे आज कोजागिरी पौर्णिमा आहे। तर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तिथे दीपोत्सव केला जातो आणि मोठा कॅम्पस आहे आणि मोठा असा परिसर आहे, त्यामुळे दिव्याने उजून निघतो पूर्ण मंदिर आणि तो पूर्ण परिसर। तर चला तर आपण त्या ठिकाणी जाऊया। तो मारवेचा हा शेवटचा स्टॉप आहे आणि ते 272 बस या ठिकाणी येते आणि मालाडवरून येते। तर तुम्ही 272 बस पकडा आणि या ठिकाणी यायची बघा। AC बसेस पण आहेत आणि नॉन AC पण बसेस पण आहेत। तर आता आपल्याला पुढे जायचं आणि पुढे बोटी पण लागल्या। चला पटापट। आणि इथे हळूहळू भाविक आहेत ते आता दीपोत्सवाला चालले आहेत सर्वजण। हे बघा 272 पण AC बस आहे, नॉन AC पण बस। इथे तुम्हाला वॉशरूमची पण सुविधा दिलेली आहे या ठिकाणी। आणि हा आता जेटीवर जातो आहे आपण, पुढे जेटी आहे आणि तिथून आपली बोट सेवा चालू होणार आहे। आता आपण जेटीजवळ पोचतो आहे आणि व्ह्यू बघा, काय सुंदर व्ह्यू आहे बघा। आणि या ठिकाणी मी पहिल्यांदाच येतो आहे आणि मस्त वाटते या ठिकाणी येऊन बघा। आणि थोडीशी इथे बघा पागोडा किती मस्त दिसते आणि बघा। चला आता आपण आता जेटीवर जाऊया, कारण आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि पुढे मोठा कॅम्पस आहे, 100 एकरचा हा कॅम्पस आहे। तर आताच ही रोरो सेवा आलेली आहे मनोरीवरून या ठिकाणी आली आहे, मालाड जेटीवरती आली आणि आता आपण या बोटीमध्ये बसणार आणि आता थोडीशी बोटी आहे त्यामुळे आपली बोट खालीच लागणार आहे। भरती असं त्याचे वरती लागली असते। सर्व आहेत ते भक्तगण आहेत किंवा ते रहिवासी आहेत ते आता या बोटीमध्ये जाणार आहेत, मी पण जाणार आहे।
15 रुपये तिकीट आहे आणि 5 मिनटामध्ये तुम्ही पोहोचू शकता आणि जवळच आहे आणि प्रत्येक 10 मिनटाला ही रोरो सेवा आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ इथे थांबायची पण गरज नाही. एक तिकीट दे ना. रिटर्न आहे का परत? यूट्यूबला टाकायचं. यूट्यूब नंतर रात्री रिटर्न कितीची आहे? रात्री 12ला. लास्ट 12 म्हणजे आधी किती वेळ असते? आधी किती असते? आधी 12च्या अगोदर म्हणजे इथून 11:40 त्याच्या आधी आहे ना 10 वाजता 9 वाजता प्रत्येक 10 मिनिटात 10 मिनिटांनी असते ना. बाजू बाजू बाजू. आणि तिकीट काढली आपण आता. किती रुपये तिकीट आहे? 15 रुपये ना सिंगल. चालेल, थँक्यू काका. तो आता आपण या ठिकाणी आलो. लेफ्टला गेलं का? सरळ जायचं ना. हा हे बघ सरळ इथे पुढे रस्ता आहे, लेफ्टला जायचं. पुढे आहे लेफ्ट साईडला जाऊन 15 मिनिटं लागतील ना. तर का आपल्याला या साईडने जायचं आहे. मी या ठिकाणी नवीनच होतो आणि या ठिकाणी मी पहिल्यांदा जात होतो, त्यामुळे इथले ग्रामस्थांनी किंवा दुकानदार होते त्यांच्याकडून विचारून मी जात होतो. आणि हा रोड आहे आणि प्रत्येक वाटा ह्या नवीन असतात, ते आपण शोधायचे असतात आणि शोधलं तर सापडतं असं म्हटलं जातं. तसं मी आज शोधत जात होतो या गगनगिरी महाराजांच्या आश्रमात, कारण खोपोलीला तर मी गेलेलो आणि गगनबावड्याला पण गेलेलो होतो. सो इथे आपल्याला मारवेवरती बोटिंग सोडल्यानंतर तुम्हाला रिक्षाने पण आहे, तुम्ही रिक्षाने पण जाऊ शकता. रिक्षाने 50 रुपये आणि घोडागाडी पण आहे तिथे, तर घोड्यागाडीने पण तुम्ही जाऊ शकता. तर जगामध्ये 4 प्रकारची माणसं असतात. वाट दाखवणारे असतात, वाट शोधणारे असतात, वाट लावणारे असतात आणि वाट बघणारे पण असतात. तर आपण आज वाट शोधत जातो आहे मारवे या गावात. मारवे मनोरी या ठिकाणी गगनगिरी महाराजांचे आश्रम आहे, त्या ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जातो. चला तर मग आपण आता गगनगिरी महाराजांच्या आश्रमात जाऊया. समोरच गगनगिरी महाराज आश्रमांचा गेट आहे आणि त्या गेटपाशी आता मी पोहोचलो आणि इथे दीपोत्सव आहे तो चालू झाला आहे, कारण इथे 6 वाजता दीपोत्सव चालू होता आणि मला थोडासा वेळ झाला. चला तर आता आपण दीपोत्सवाला उपस्थिती लावूया. दीपोत्सवाचे हे 25वे वर्ष होते आणि 2.25 लाख पंत्या या ठिकाणी या 100 एकरच्या परिसरामध्ये लावल्या जातात आणि खूप असे भाविकांची गर्दी होती या ठिकाणी दीपोत्सव लावण्यासाठी आणि बाहेरून भाविक हे दर्शनासाठी येत होते. कोजागिरी पौर्णिमेला या आश्रमामध्ये भरगच्च असे कार्यक्रम असतात, दिवसभर भक्तिमय असं वातावरण असतं, त्यामुळे इथे भाविक या ठिकाणी थांबतात आणि भरपूर लांबून या मंदिरामध्ये भाविक भक्तगण आहेत ते येत असतात. नमस्कार. तर आता आपण मनोरी या ठिकाणी गगनगिरी महाराज आश्रमात आलो आहे. मनोरी हे मालाड तालुक्यामध्ये येतं आणि आता येथे गगनगिरी महाराजचे भक्तगण आहेत ते या ठिकाणी आलेत आणि ते भक्तिमय वातावरण आहे. दीपोत्सव पण चालू आहे. आज गगनगिरी महाराज आश्रमात आला, तुम्ही कसं वाटतं? या ठिकाणी तुम्ही किती वेळा भेट देतात या ठिकाणी? गगनगिरी आश्रम म्हणजे गगनगिरी महाराज आमचं दैवत आहे, त्यामुळे आम्ही सतत या इकडे येत असतो. दरवर्षी तर ह्या दीपोत्सवाला येतच असतो. पण मनोरी आश्रम, गगनगड आश्रम, खोपोली आश्रम या आश्रमावरती सतत आम्ही बाबांच्या दर्शनासाठी, बाबांच्या सेवेसाठी आम्ही जात असतो आणि आमचे सद्गुरूच ते आहेत. आणि तुमचं ते मंडळ आहे ते मोठं दिसतंय तुमच्या, म्हणजे तुम्ही मंडळाला एवढं घेऊन जातात प्रत्येक प्रत्येक वेळेला प्रत्येक मंदिरामध्ये? ओम गगनगिरी सेवेकरी सत्संग मंडळ कोपर खैराणे हे आमची सगळी कोपर खैराणेची बाबांची भक्त मंडळे आहेत आणि ते कोजागिरीला इथे, पुन्हा नंतर समाधी सोहळ्याला खोपोलीला, दत्त जयंतीला गडावरती, गगनगडावरती असे आम्ही सगळेजण जात असतो बाबांची सेवा करायला. आणि तुम्ही सेवेमध्ये काय काय करता? म्हणजे भजन कीर्तन असं, आणि कसा कार्यक्रम असतो तुमचा दिवसभरात? भजनाचा कार्यक्रम असतो, सेवेचा कार्यक्रम असतो, म्हणजे भक्तांची, बाकीच्या भक्तांची सेवा करणं, त्यासाठी ही सगळी मंडळ असतात. आणि माझ्याबरोबर एक भजन मंडळ असतं. मी भजन गायक आहे. बाबांच्या आशीर्वादानं एक आनंदी जीवन जगणारा भजन सम्राट शाहीर रूपचंद चव्हाण आणि ही सगळी माझ्याबरोबर मंडळ असतात. मी सर्वांना घेऊन चालत असतात आणि गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादाने मी निमित्त आहे. सगळं तो खेळ त्यांच्या हातात असतो. आपल्याला फक्त ते म्हणतात तू चल त्यांना घेऊन ये. एकीचं बळ असावं लागतं आणि त्यासाठी तुमचे पण परिश्रम तेवढेच असतात. आणि एवढं मॅनेज करायचं, 100 माणसं तुम्ही मॅनेज करता आणि ते 2 बसेस घेऊन येतात.
तुमचे बसेस असतात ते तुम्ही म्हणजे दिवसभर तुम्ही इथेच असतात? हा, इथेच म्हणजे सकाळी किती वाजता कार्यक्रम चालू होता तुमचा? सकाळी ते 10 वाजेपासून 10 वाजल्यापासून तुम्ही कीर्तन सेवा किंवा भजन सेवा कीर्तन सेवा, भजन सेवा, हे दिव्यामध्ये तेल घालण्याची सेवा, पुन्हा तिथे होमाला बसण्याचं, आणि नंतर भजनाचा कार्यक्रम सामूहिक असा, आणि भजनाचा कार्यक्रम करून हा दीपोत्सव. साधारण दीपोत्सव किती पंते लावले जातात? 1 लाख कमीत कमी. मग हा कॅम्पस खूपच मोठा आहे. 100 एकर मध्ये हा कॅम्पस, आणि ते प्लांटेशन पण झाडं लावली जातात. वेगवेगळे संघटना गिनीज बुकामध्ये नोंद आहे, गिनीज बुकामध्ये. आणि हा कोजागिरीचा हा उत्सव आहे आणि उत्साह साजरा केला जातो या मनोरी गगनगिरी महाराज आश्रमात आहे. आणि या ठिकाणी कोपरखेरणेवरून एक भक्त गगनगिरी महाराजांचे भक्तगण आले आहेत, त्यांच्याशी बोलून पण मस्त वाटलं. धन्यवाद काका तुम्ही माहिती दिल्याबद्दल. जय गगन. तर नमस्कार. या ठिकाणी आता गगनगिरी महाराज जे भाविक आहेत, ते महिला वर्ग आहेत, ते इथे उत्साहाने या कार्यक्रमात आज सहभागी झाले आहेत. आणि ते दीपोत्सव आहे. कसा दीपोत्सव सोहळा वाटतो आणि कसा तुम्ही आज साजरा करणार आहे? आम्ही कोपरखेरणा सेक्टर 17 मधील मदर इंडिया स्कूलमध्ये सत्संग भरतो. आम्ही तेथे उत्साहाने साजरा करतो आणि दर महिन्याला 15 दिवसाला सेवेला खोपोली आश्रमामध्ये जाऊन महाराजांची सेवा करतो. आणि इथे मनोरी आश्रमामध्ये प्रत्येक वर्षी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा करतो. कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव साजरा करतो. आता या बघितलं तर दिवे भरपूर आहेत. आता तुम्ही किती लावलात दिवे? आम्ही 50 तरी लावले. 50 दिवे म्हणजे असं एक सामूहिक पद्धतीने ते दिवे लावले जाते. लक्ष दीप सोहळा आहे आणि सोहळ्यामध्ये ते सहभागी झाले आणि कोपरखेरणेवरून आले. आणि ते गगनगिरी महाराज जे भक्तगण आहेत आणि ते आज तिने पूर्ण दिवसभर इथे सेवा केली आहे गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये. धन्यवाद या ठिकाणी आल्याबद्दल आणि तुमच्याशी बोलल्याबद्दल. तुमचं कोणतेही कार्य असो, कुठलंही काम असं अडकलं असेल तर या ठिकाणी तुम्ही नक्की या आणि या ठिकाणी बाबांच्या या ठिकाणी तुम्ही सांगा, या दत्त मंदिर ठिकाणी. आणि तुम्ही एका वर्षामध्ये याचा अनुभव घ्या. नंतर तुम्ही या ठिकाणी दरवर्षी नक्की याल, कारण हे धार्मिक स्थान असं आहे, या ठिकाणी बाबा कोणतीच आपली इच्छा अपुरी ठेवत नाही. बाबांना मानणारी खूप माणसं आहेत, भक्तगण आहेत, ते इथे निस्वार्थपणे इथे आपली सेवा करत असतात आणि ते रमून जातात पूर्ण दिवसभर. आणि असे 8 दिवस हा कार्यक्रम चालतो आणि या मंदिरामध्ये एवढं शांतता दर्शन घेतात, खूप मस्त वाटतं. आणि इथे उत्स्फूर्तपणे दिवे पण लावले जातात सर्वजण येऊन. या मंदिरामध्ये येणारे भाविक येथे मग जातपात बघितली जात नव्हती, कारण प्रत्येकजण आपल्या श्रद्धेने या ठिकाणी येत होते. तर मी पण आज या ठिकाणी आलेलो, तर माझ्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी मी करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण या ठिकाणी गगनगिरी महाराजांचे आश्रम हे आश्रम नसून एक श्रद्धास्थान आहे आणि भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने ते येत असतात, दर्शन घेत असतात. कारण या ठिकाणी मनोरी येथील मंदिर हे थोड्याच लोकांना माहिती आहे, कमी लोकांना माहिती आहे. खोपोलीमध्ये सर्वजण जातच असतात. गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायाचे होते, त्यामुळे त्यांना ध्यानसाधना करायला ते या ठिकाणी बसायचे आणि यांच्या पदस्पर्शाने हे मंदिर उभारण्यात आलेलं होतं. नमस्कार मंडळी, मी सुधराणे. आज या ठिकाणी आपण मनोरी या ठिकाणी आलो आहे. आपल्याला खोपोलीचं मठ माहितीच आहे, तर आपण आज आलो आहे मनोरी या ठिकाणी गगनगिरी महाराजांच्या आश्रमात. काका, आज कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरी पौर्णिमेला हा मनोरी गावामध्ये गगनगिरी महाराजांच्या आश्रमात उत्सव साजरा केला जातो. कशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो? हा उत्साह गगनगिरी महाराजी मानव विश्वशांती आणि मानव कल्याणासाठी हा लक्षदीप सोहळा साजरा करा असं सांगितलं. हे लक्षदीप सोहळा 25वा आहे, 25वा वर्ष आहे आणि हा 25वा वर्ष यशस्वीरित्या आमच्याकडून बाबांनी करून घेतलं. त्याबद्दल आम्ही बाबांचे ऋणी आहोत. या मठामध्ये अजून कुठले कार्यक्रम चालतात? ह्या मठामध्ये महाशिवरात्र, दत्त जयंती, अक्षय तृतीया, नामस्मरण असे 24 तास नामस्मरण, अखंड गुरुपौर्णिमा आणि दर अमावस्या पौर्णिमेला यज्ञविधी, तसेच हनुमान जयंती याचे कार्यक्रम चालतात. कार्यसिद्धी 108 कार्यसिद्धी महायज्ञ होतात इथे. आणि आज जो उत्सव आहे दीपोत्सवचा उत्सव, आज या ठिकाणी किती दिवे लावले जातात? 2,25,000 लक्षदीप सोहळा महाराजांनी सांगितल्यानंतर हे आम्ही
सोहळा साजरा केला. आणि आज पूर्ण हा कॅम्पस आहे तो 100 एकरचा कॅम्पस आहे म्हणजे पूर्ण परिसर आहे. हा. त्या परिसर पूर्ण दिव्याने उजळून निघतो आणि 2 लाखाची पण ते तुम्ही आधीचं नियोजन केलं अगोदर नियोजन केलं जातं. आजपर्यंत पाऊस होता आणि आज पाऊस थांबलेला आहे. पास थांबले. हां, मग ते काय सर्व ठाकूर कॉलेज त्यांचे सर मदत करतात. काही सेवेकरू मंडळी असतात, संगमनेर नाशिकवरून येतात, ते सेवेकरू मदत करतात. अशी बाबांची जी भक्त मंडळी आहे, असे बरीच भक्त मंडळ आहेत, ते मदत करतात आणि त्याच्यामुळे हा यज्ञ होऊ शकतो. कार्य गगनगिरी महाराजांनी ना बाळासाहेब ठाकरेंना एक माळ दिली होती, ती या ठिकाणी दिली होती. हो, रुद्राक्षाची माळ 95 साली 1995 1995 साली बाळासाहेब इथे दर्शनासाठी आले होते, त्यावेळी महाराजांनी दिलेली. महाराजांनी माळ दिली आणि खोपोलीला पण ते म्हणजे पाहण्यामध्ये ते बसले होते. हां, तिथे शाल महाराजांना त्यांना दिलेली होती. आणि आता मनोर या ठिकाणी आलेलो आणि ते गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. आश्रमात भाविक आणि उत्साहपणे आज त्यांनी दीपोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित लावली होती आणि या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत आणि बाळा सावंत यांनी आज थोडंसं मार्गदर्शन केलं. धन्यवाद काका, तुम्ही याबद्दल माहिती दिल्याबद्दल. प्रत्येकजण येणारे भाविक या ठिकाणी नतमस्तक होत होते आणि बाबांजवळ प्रार्थना पण करत होते आणि बाबा त्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण करत होती आणि ते वर्षाच्या आतमध्ये पूर्ण करत होते आणि या ठिकाणी येणारे भाविक इथे सेवा पण करत होते आणि ते रंगून जात होते. दर्शन झाल्यानंतर भाविक इथे फेरफटका मारत होते आणि गगनगिरी महाराज होते ते या ठिकाणी तपश्चर्या करायला बसायचे. हे ठिकाण आहे, या ठिकाणीमध्ये आपल्याला अलाउड नाही, पण ते संत आहे, ते साधू आहे, ते या ठिकाणी जातात कारण ही तपश्चर्या करायची ठिकाण आहे, त्यामुळे आपल्याला अलाउड नाही आहे आणि आपण जाऊ पण नाही या ठिकाणी. तर या ठिकाणी काही महिला आहेत आणि भक्तगण आहेत, ती आता इथे दीपोत्सवाचा दिवे लावण्याची तयारी चालू आहे यांची आणि दिवे लावत आहेत तिथे. कुठून आहात काकी तुम्ही? कांदिवली चारकोप. चारकोपहून झाला आणि तुम्ही इथे दरवर्षी येता काय? नाही पहिलंच वर्ष. हे लोक दरवर्षी येतात आणि तुम्ही इथे दिवे लावता? हा, मी दिवे म्हणजे कोजागिरी पौर्णिमे दिवशी. हो, म्हणूनच. आणि हे चारकोपमधून आले आणि ते गगनगिरी महाराजांच्या आश्रमात आज मनोर या ठिकाणी दिवे लावत आहेत आणि सर्वजण हे इकडचा कोजागिरी पौर्णिमेचा उत्साह साजरा केला होता आणि ते भरपूर दिवे लावतात आणि गिनीज रेकॉर्डमध्ये आपलं हे नोंद पण आहे आणि ते मोठा कॅम्पस आहे. मागेच बघतात समुद्र आहे. गगनगिरी महाराज आश्रमात वेगवेगळ्या बाहेरसून भाविक येत असतात, भक्तगण येत असतात आणि इथे दर्शनासाठी येत असतात आणि इथे आज कोजागिरी पौर्णिमा आहे, त्यामुळे दीपोत्सव पण आहे, त्या दीप पण लावायला या ठिकाणी येत असतात. तुम्ही कुठून आलात? आम्ही मालाडमधून. आणि तुम्ही आज म्हणजे आज दीपोत्सव आहे, त्या कार्यक्रमासाठी आले का? हो, आम्ही कार्यक्रमासाठीच आलेलो आहे. महाराजांचा कार्यक्रम आश्रमात आम्ही दरवर्षी होतो. दसऱ्यापासून 7 दिवसाचा कार्यक्रम असतो, रोज वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि आज पौर्णिमे दिवशी कोजागिरीचा दीपोत्सवाचा कार्यक्रम असतो. लाखो दिवे एकाच वेळेला लावतात. किती वाजता लावतात हे दिवे? हे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला लावतात, 6 वाजता बरोबर लावतात. आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव आहे महाराजांचं की सगळे लाखो दिवे एकाच वेळेला लावण्याचं रेकॉर्ड आहे. गिनीज वर्ल्ड लाखो दिवे लावतात. खूप भाविक असतात, हजारो भाविक येतात यावेळेला. अरे आता मालाडमधलेच आहेत आणि ते दीपोत्सव आहे, त्या दीपोत्सवाला उपस्थिती लावली आणि ते दीप पण लावलेत आणि धन्यवाद, तुमच्याशी भेटून बरं वाटलं. थँक्यू. खालीच बाबांचा आश्रम आहे, या ठिकाणी आरती केली जाते, तर या ठिकाणी मी आरतीला पण उपस्थिती दर्शवली. काही भक्तगण होते, बाबांचे भाविक होते, ते या ठिकाणी पोहोचू शकले नाही, तर त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना गगनगिरी महाराजांचं दर्शन घेऊ शकतात, की क्या हा उत्सव बघू शकतात.
आरती झाल्यानंतर संगीत भजनाचा कार्यक्रम होता या ठिकाणी. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना इथे महाप्रसाद होता, तर सर्व भाविक होते भक्तगण तिथे महाप्रसादाचा पण लाभ घेत होते. या ठिकाणी रात्री 10 वाजता गरबाचं आयोजन करण्यात आले होतं, ज्या ठिकाणी आलेले भाविक गरबाचा पण आनंद घेत होते.
कोजागिरी म्हणजे शरद ऋतूतील अश्विन महिना आणि अश्विन पौर्णिमेला ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येते. दिवसा गरम आणि रात्री थंडी असा ऋतूच बदल होत असतो शरद महिन्यामध्ये. कोजागिरी ती कोण जागे आहे, कोण जागृत आहे असे विचारत माता लक्ष्मी माता ही फिरत असते. नवरात्रानंतर येणारी पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. तर या ठिकाणी ते दूध होतं ते गरम करून असं या ठिकाणी गंगे मातेच्या पाशी ठेवलं. नंतर ते पूजन करून नंतर ते परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की हिंदू संस्कृतीमध्ये चालत असलेली कोजागिरी पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा गगनगिरी महाराज आश्रम या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक येऊन उत्साह साजरी करतात. तर हे दूध बाहेर परिसरामध्ये रणांगणामध्ये ठेवलं जातं आणि त्यामध्ये चंद्र बघितला हे रात्री 12 वाजता केलं जातं आणि मोठ्या फटाक्यांच्या आतषबाजीचा हा जल्लोष हा उत्सव हा साजरा केला जातो. 12 वाजल्यानंतर बरोबर चंद्र हा आला आणि त्या ठिकाणी आम्ही त्या दुधामध्ये चंद्र बघितला. नंतर हे दूध घेऊन आतमध्ये नंतर सर्व भाविकांना हे वाटण्यात आलं. दिवसभरामध्ये भरकत असे कार्यक्रम असतात. भजन कीर्तन नंतर नामस्मरण असे भरपूर कार्यक्रम असतात आणि संध्याकाळी आरती झाल्यानंतर संगीतमय कार्यक्रम होता. नंतर गरबाचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्री 12 नंतर कोजागिरी पौर्णिमा होती ती साजरी करण्यात आली. तर या ठिकाणी मोठ्या संख्येने जनसमुदाय होता. या ठिकाणी दुधाचा कार्यक्रम वाटप करण्यात आला होता आणि इथे भेल पण होती. तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भक्तगण होते ते उपस्थित दर्शवले होते आणि याचा आनंद पण घेत होतो. आणि इथे दांडियाचं पण आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे रात्री 2 वाजेपर्यंत दांडियाचं पण आयोजन होतं. तर सर्वजण दांडिया पण खेळण्यामध्ये मग्न होते. काल दिवसभर कार्यक्रम चालू होते आणि रात्री संध्याकाळी 6 वाजता दीपोत्सव होता आणि दीपलक्ष असे दीपोत्सवाचा हा सोहळा असतो आणि हा कोजागिरी पौर्णिमेला साजरा केला जातो. आणि गगनगिरी महाराज आश्रमात भरपूर भाविक श्रद्धेने या ठिकाणी येत असतात आणि इथे दीपोत्सव साजरा करत असतात. तो आता मी घरी चाललो आहे आणि हा व्लॉग आवडल्यास नक्कीच माझे व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका. धन्यवाद.